बायको दिराकडून शरीरसुख घेत होते. नवऱ्याने नको त्या अवस्थेत पाहिले. कोल्हापूरमधील सत्य घटना. कलियुग सुरू झाले असे मानले जाते, कारण या जगामध्ये कोण कसे वागेल याचा काहीच भरोसा राहिलेला नाही. विधिनिषेध गुंडाळून ठेवून लोक निष्ठेची अत्यंत खालची पातळी गाठताना दिसत आहेत. सर्वसाधारण महिलाही अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय वर्तन करतात, तेव्हा ते धक्कादायक असते. कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेने समाजाला असाच एक धक्का दिलेला आहे. 2 विवाहित मुली आणि एका मुलाची आई असलेल्या महिलेने चुलत दिराच्या मदतीने पतीचा खून केला. अधिक कारण सांगितले की पती बचत गटातून घेतलेले पैसे परत देत नव्हता म्हणून मारले. हे काही पोलिसांना पटण्यासारखे नव्हते. त्यातही चुलत दिराची मदत का घेतली या प्रश्नावर तिने कबूल केले की माझे त्याच्याशी संबंध आहेत. अनैतिक संबंधासाठी तिने पतीचा खून केला, तर चुलत भावाने भावाचाच जीव घेतला. हे थक्क करणारे आहे. ह्या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कागल तालुक्यातील वडगावचे रहिवासी असलेले शिवाजी बंडा शिंदे, वय वर्षे 47, हे कापशी येथे हॉटेलमध्ये काम करत होते. त्यांना 2 विवाहित मुली आणि 1 अविवाहित मुलगा आहे. मुली आपल्या सासरी नांदतात, तर त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त बाहेरगावी असतो. त्यांचे आई वडील कापशी येथे राहत होते, तर पत्नी कांचन, वय वर्षे 45, कधी तिच्या माहेरी पिंपळगाव येथे तर कधी वडगाव येथे राहत असल्यामुळे शिवाजी हे वडगावला बहुतेकदा एकटेच राहत असत. त्यांचे आणि पत्नी कांचनचे पटत नव्हते, म्हणजे ती पतीला पटवून घेत नव्हती. त्यापेक्षा तिला तिचा चुलत दीर चंद्रकांत धोंडीबा शिंदे, वय वर्षे 44, हा जरा जास्तच जवळचा वाटत होता. त्या दोघांमध्ये जे चालू होते ते इतर कोणाला माहीत नाही असे त्यांना वाटत असले तरी याची कुणकुण अनेकांना लागलेली होती. पण आपल्या संसाराकडे आणि मुलांच्याकडे बघून शिवाजी तोंड मिटून सारे काही सहन करत होता. पण त्यांची त्या दोघांना मात्र अडचण झालेली होती. ते दोघे शिवाजी यांचा अडसर दूर करण्यासाठी दबा धरूनच बसलेले होते. गुरुवार दिनांक 8 मे 2025 रोजी एकादशी निमित्त वडगाव येथील मंदिरात भजन सुरू होते. त्यामुळे शिवाजी शिंदे हे कापशीतील कामे संपवून वडगावला आले होते. भजन असल्याने ते मंदिराजवळील चौकात रात्री उशिरापर्यंत बसलेले होते. शिवाजी शिंदे हे त्या दिवशी एकटेच होते. गुरुवारी रात्री 11 नंतर त्यांचा चुलत भाऊ चंद्रकांत धोंडीबा शिंदे हा मंदिराजवळ आला. तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून त्याने शिवाजी यांना सोबत घेतले. दुचाकीवरून तो त्यांना घेऊन थेट कांचनच्या माहेरी म्हणजे पिंपळगावला घेऊन गेला. पिंपळगाव हे शिवाजी यांची सासरवाडी असल्याने त्यांच्या मनात काही शंका आली नाही. पण डाव काही वेगळाच होता. तिथे कांचनने महिला बचत गटाकडून घेतलेले पैसे कधी परत देणार असे विचारत वाद सुरू केला. तिला काहीतरी कारण काढून भांडण करायचे होते. पुढचे काम करण्यासाठी चंद्रकांत तयारच होता. शिवाजी यांनी तिला पैसे मिळताच देऊन टाकतो असे सांगितले, पण ती काही ऐकायला तयारच नव्हती. वाद वाढला तसा तिने त्याच्यावर हात उचलला. बाजूला तयारीत असलेल्या चंद्रकांतने काठीने हल्ला केला. पाहता पाहता त्या दोघांनी शिवाजीच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर काठी आणि लाकडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये शिवाजीचा बळी गेला. त्याचा आवाज कायमचा बंद झाला होता. पण आता हे प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी ते दोघे पुरावा नष्ट करण्यासाठी धडपडू लागले होते. त्याने तो मृतदेह मोटारसायकलवर घेतला आणि ते बाहेर पडले. रात्रीच्या काळोखात मृतदेह घेऊन ते निघालेले होते. रात्री 2-2:30 वाजण्याच्या सुमारास ते माध्याळ वडगावच्या दरम्यान काशीनाका येथे पोहोचले. तिथे रस्त्याच्या कडेला मृतदेह टाकून ते पसार झाले. सकाळची वेळ. सध्या शहराबरोबरच ग्रामीण भागातील लोकही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात असणाऱ्या वडगाव गावातील लोकही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले होते. कोणी रमत गमत तर कोणी झपाझप पावलं टाकत होतं, तर म्हातारे लोक आपला तोल सांभाळत चालत जात होते. अचानक काही लोकांना रस्त्याच्या कडेला एक मनुष्य पडलेला दिसला. सुरुवातीला वाटले की कोणीतरी दारू पिऊन पडला असेल. सकाळी सकाळी हे दृश्य दिसल्याने काय लोक असतात असे म्हणत त्या मनुष्याजवळ गेले असता तो इसम दारू पिऊन नव्हे तर त्याला कोणत्या तरी गाडीने ठोकर देऊन पडल्याचे दिसून येत होते. कारण त्याच्या चेहऱ्यावर
गंभीर इजा दिसत होत्या. वाहनाने ठोकर दिल्याने बहुतेक तो इसम चेहऱ्यावर पडल्याने अशा प्रकारच्या इजा झाल्या असाव्यात असा अंदाज लोक बांधू लागले. त्याची कोणतीच हालचाल दिसत नव्हती, त्यामुळे तो मयत झाल्याचे लोकांना समजून आले. त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिल्यावर मात्र हा दुसरा तिसरा कोणी नसून गावातील शिवाजी बंडा शिंदे वय वर्षे 47 हा असल्याचे समजल्यावर पोलीस पाटलांना या संदर्भात माहिती देण्यात आली. एव्हाना ही बातमी गावात समजल्याने गावचे लोक त्या ठिकाणी जमू लागले. दरम्यान पोलीस पाटलांनी घटनास्थळी येऊन खात्री केल्यावर त्यांनी मुरुगड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. माध्याळ वडगाव दरम्यान काशीनाका येथे गावातील शिवाजी शिंदे यांचा अपघात झाला असून त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. सकाळी मुरुगड पोलीस आणि गुन्हा अन्वेषण पथक कोल्हापूर घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रवाना केला. दरम्यान गुरुवारी रात्री मंदिर परिसरातून शिवाजी यास त्याचा चुलत भाऊ चंद्रकांत हा घेऊन गेल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आणि पोलिसांनी त्या आधारे चंद्रकांत याचा शोध घेतला. त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला तो काही बोलण्याच्या स्थितीत नव्हता, पण पोलिसांच्या कौशल्यापुढे त्याला मान झुकवावी लागली आणि नेमके काय झाले हे पोलिसांना समजून आले. हा अपघात नव्हता तर घातपात होता. चंद्रकांत शिंदे पोलिसांच्या समोर भडाभडा बोलू लागला आणि आपण केलेला गुन्हा कबूल केला. शिवाजी शिंदे याच्या खुनामागचे कारण सांगताना म्हणाला की शिवाजी शिंदे याने महिला बचत गटाकडून पैसे घेतले होते. ते पैसे तो परत करत नव्हता, त्यामुळे त्याची बायको त्याच्याबरोबर वाद घालत असे. याच कारणावरून त्यांच्यात खटके उडत होते. याला कांचन वैतागलेली होती. यावर तोडगा काढण्यासाठी गुरुवार दिनांक 8 मे 2025 रोजीच्या रात्री 11 वाजता मंदिराजवळ एकटा बसलेल्या शिवाजी शिंदेला त्याच्या गाडीवर बसवले. त्याला कांचनच्या माहेरी म्हणजे पिंपळगाव तालुका भुदरगड येथे नेण्यात आले. तेथे त्याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर लाकडाने तसेच काठीने जबर मारहाण केली. यात शिवाजी मरण पावला. या ठिकाणीच मृतदेह ठेवला तर संशय येईल म्हणून त्याचा घातपात झाल्याचे दाखवण्यासाठी तो मृतदेह मोटारसायकलवरून रात्री 2:30च्या सुमारास माध्याळ वडगावच्या दरम्यान काशीनाका येथे रस्त्याकडेला आणून फेकून दिला. चंद्रकांत शिंदे याच्याकडून माहिती मिळताच या खुनामध्ये पत्नीचा हात असल्याचे सिद्ध झाल्यामुळे तिलाही ताब्यात घेतले. तिच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. बचत गटाचे पैसे घेतलेला शिवाजीचा खून करण्यासाठी तुम्ही चंद्रकांत याचीच मदत का घेतली हा प्रश्न विचारताच ती हडबडून गेली. थोडा वेळ ती गप्प बसली. पोलिसांनी पुन्हा तिला विचारले असता ती म्हणाली की माझे आणि त्याचे संबंध आहेत. एकूणच या घटनेला अनैतिक संबंधाचाही वास असल्याचे पोलिसांना समजून आले. आपल्या नवऱ्याचा गेम करण्यासाठी तिने आपला प्रियकर चंद्रकांत याची मदत घेतली होती आणि गुन्हा केला. या घटनेची उकल करण्यासाठी पोलिसांना 8 तास लागले. घटनेनंतर थोड्याच वेळात घटनेची उकल झाल्याने पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला. या गुन्ह्याची नोंद मुरुगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा रजिस्टर नंबर 163/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे नोंदवला गेला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, मुरुगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव, सहाय्यक फौजदार प्रशांत गोजारे, बजरंग पाटील, राहुल देसाई यांनी तपास केला. घटनेचा अधिक तपास मुरुगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुगड पोलीस करत आहेत.